शिक्षण व्यवस्थेवर सिनेमे बनवून करोडो रुपये कमावून आमिर झालेले अभिनेते आज स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाहीये. मजा आएगा. पण स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे यांच्या पोस्ट पाहिल्या आणि मराठी माणूस म्हणून खरंच मनापासून अभिमान वाटतो. पण आपल्याच काही लोकांनी त्यांना लगेच टार्गेट करायला देखील सुरू केलं. तुम्ही अभिनेत्री आहात, यात पडू नका. तुम्हाला राजकारणातलं काय कळतं वगैरे वगैरे. अरे पण त्या ह्या देशाच्या नागरिक नाही आहेत का? आणि या मराठी मुली व्यक्त होत आहेत कारण हा सावित्रीबाईंचा महाराष्ट्र, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न घडवलं. हा तारा राणींचा इतिहास आहे ज्यांनी या संकटात तलवार खाली ठेवली नाही. आणि मुद्दा कोणत्याच पक्षाचा नाही, हा मुद्दा शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा आहे. हा मुद्दा पेपरफुटीचा आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे आणि सरकारच्या उत्तरदायित्वाचा आहे. आता 70च्या दशकात तुम्हाला आठवत असेल तर आपल्याच दुर्गा भागवतांनी आणीबाणीच्या काळात सत्तेविरोधात निर्भीडपणे आवाज उठवला होता. पुढे त्यांनी राज्य पुरस्कृत सन्मान स्वीकारण्यास नकारही दिला, ज्ञानपीठाची ऑफरही नाकारली होती. त्यांच्या भूमिकेचा अर्थ अगदी साधा होता. कलाकारानं सत्तेचा पट्टा गळ्यात बांधू नये. कारण संवेदनशील कलाकार फक्त पडद्यावर क्रांतिकारी नसतो, वेळ आली ना तर तो प्रत्यक्षातही बोलतो. आणि म्हणूनच स्पृहा, ऋतुजा, गिरिजा या तुम्ही सगळे व्यक्त झालात ना, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही कोणत्याही पक्षासाठी बोललात म्हणून नाही या, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी बोललात म्हणून. बाकी पाश म्हणालाच होता, मैं घास हूं, तुम्हारी हर करामत ओपट फिर से उगू. आवाज कितीही दाबा, प्रश्न पुन्हा उगवणार. कारण हा महाराष्ट्र आहे. श्रीराम लागू, निळू फुले यांचा वारसा आपल्याला लाभलाय. इथे कलाकार फक्त अभिनय करत नाही, वेळ आली तर भूमिका देखील येते. काय बरोबर?